नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आज आपण ग दि माडगूळकर यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया. ग दि माडगूळकर यांचे पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगूळकर असे होते. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 साली सांगली येथे झाला. हे विख्यात मराठी कवी व पटकथा संवाद लेखक होते. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा उपयोग येथे झाला. हंस पिक्चर या चित्रसंस्थेच्या माननीय विनायक दिग्दर्शक ब्रह्मचारी 1938 ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे लेखक नाही म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्यानिमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचाव्यास मिळाली. खूप लिहावेसे वाटू लागले. त्यांच्या कविता लेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली. तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात हे त्यांना अगदी जवळून पाहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे यांच्या सोप्या पण प्रासादिक गीत रचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चरच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणं ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, माडगूळकरांच्या कवितेत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते. याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या सोप्या परंतु प्रभावी गीतातूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठीमुळेपणा मागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयलातही त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्य रचनेला मनपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला. त्यांना महाराष्ट्र वाल्मिकी ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंपूर्तीने दिली. गीत रामायणाच्या गायनाने शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषात त्यांचे अनुवादही झाले. विद्यार्थी मित्रांनो, ग दि माडगूळकर हे आधुनिक काळातील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग दि माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भाव कवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्य व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. ग दि माडगूळकर यांनी भूमिकन्या, सीता या नाटकातील पदे सुद्धा लिहिली होती. मी पुन्हा वनांतरी फिरेन, हरिणी वाणी, मानसी राजहंस पोहतो, सुखद या सौख्याहुनी वनवास ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायली होती. त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपट तंत्रांची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यातून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटात पुढचं पाऊल, बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट, पडगावचे शहाणे, ऊन पाऊस, मी तुळस तुझ्या अंगणी यापैकी सर्व गीते त्यांनी लिहिली होती.
त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चित्रबन इत्यादी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन 1969 साली त्यांचा सन्मान केला. 1973 मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचेही ते सदस्य होते. त्यांच्या नावाचे गदिमा प्रतिष्ठान काढण्यात आले आहे. माडगूळकर यांचे पुणे येथे निधन झाले. विद्यार्थी मित्रांनो, आता जाणून घेऊया ग. दी. माडगूळकर यांच्याविषयीची काही पुस्तके. ग. दी. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी आपण काही बघूयात. कविश्रेष्ठ गदिमा याचं लेखन केलेलं आहे डॉक्टर श्रीकांत नरुले. दुसरं आहे गीतयात्री गदिमा या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे मधु पोतदार. ग. दी. माडगूळकर वाडदर्शन या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे श्रीपाद जोशी यांनी. गदिमा साहित्य आणि लोकतत्व या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे डॉक्टर वासंती राशे. विद्यार्थी मित्रांनो, ग. दी. माडगूळकर यांचा मृत्यू 14 डिसेंबर 1977 साली पुणे येथे झाला. विद्यार्थी मित्रांनो, आता जाणून घेऊया ग. दी. माडगूळकर यांनी लिहिलेल्या काही उल्लेखनीय पुस्तकांची नावे. जोगिया 1956, चार संगीतिका 1956, काव्यकथा 1962 साली लिहिली. गीत रामायण हे पुस्तक 1957 साली लिहिले. गीत गोपाळ हे पुस्तक 1967 साली लिहिले. 1968 साली गीत सौभद्र या पुस्तकाचे लेखन ग. दी. माडगूळकरांनी केले. कथासंग्रह कृष्णाची करंगळी हे पुस्तक 1962 साली लिहिले. तुपाचा नंदादीप या पुस्तकाचे लेखन ग. दी. माडगूळकरांनी 1966 साली केले. चंदनी उदबत्ती या पुस्तकाचं लेखक 1967 साली केले. कादंबरी आकाशाची फळे या पुस्तकाचे लेखन ग. दी. माडगूळकरांनी 1960 साली केले. आत्मचरित्रपर मंतरलेले दिवस या पुस्तकाचं लेखन 1962 साली केले. अजून गदिमा आणि वाटेवरला सावल्या या पुस्तकाचं लेखन ग. दी. माडगूळकरांनी 1981 साली केलं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण थोडक्यात असे ना ग. दी. माडगूळकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली